सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे लवकरच लग्न करणार होते. तशी केतन अग्रवालचा मृत्यू झाला. सिया आणि केतन साठी लोहगड फोर्ट वरती गेले होते. केतनचा 400 फुटावर खाली दरीत पडून मृत्यू झाला. पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा शॉकिंग न्यूज पुढे आली की ह्याच बाईने त्या पोराला ढकलून दिलं आणि 400 फूट खाईमध्ये जाऊन तो पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मला एक कळत नाही की ही बाई गेले 4-5 महिने एंगेजमेंट झाल्यापासून त्या पोरासोबत फिरत होती. तो तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट देत होता. ती एन्जॉय करत होती. सोशल मीडियावरती पोस्ट करत होती. कुठून हे आलं की तिला लग्न करायचं नव्हतं? ती असं का दाखवत होती की मी खूप एन्जॉय करते, मी आनंदी आहे? तिचा काय प्लॅन होता? तिला हे लग्न मान्य नव्हतं तर ती सरळ नाही बोलू शकली असती. पण तिने हे का केलं? तिला घरच्यांचा फोर्स होता. मुलगा श्रीमंत होता म्हणून घरच्यांनी तिला फोर्स केलं होतं लग्नासाठी. जर फोर्स केला असेल तर तिच्या चेहऱ्यावर तर असं वाटत नव्हतं की ती फोर्सफुली त्या रिलेशन मध्ये लादली गेलीये. ती पण सगळं एन्जॉय करत होती. लग्न हे पैसा, प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या अपेक्षावरती ठरवू नये. व्यक्तींची इच्छा, संमती आणि प्रामाणिक संवाद व्हायलाच पाहिजे लग्न जमवताना किंवा ठरवताना. नात्यामध्ये सत्य बोला. तुम्हाला कुणी तुमचा गळा दाबणार नाहीये, कारण त्या बाईच्या एका चुकीच्या निर्णयामुळे निष्पाप पोराचा जीव गेला आहे आणि ह्या बाईच्या एका चुकीच्या कृत्यामुळे संपूर्ण महिला समाजावरती आता बोट उठवलं जाते.